जळगावच्या भडगावात शेतातील गहू आणि तूर पिकाला माथे फिरवून लावली आग। भीषण आगीमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अज्ञात व्यक्तीविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। वाशिमच्या रिसोड शहरालगत असलेल्या पॉवर हाऊस परिसरामध्ये भीषण आग। पॉवर हाऊस परिसरातील झाडं झुडपं जळून खात अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। तुम्ही चित्र बघत आहे। वणवा लागल्यामुळे पुण्यातील भोर तालुक्यातील 40 हेक्टर वनक्षेत्र जळून खाक। वन विभागानं दिली माहिती, सतत लागणाऱ्या या वणव्यांमुळे वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे। साताऱ्याच्या मायणीमध्ये चालत्या चारचाकी गाडीनं अचानक घेतला पेट, तर आगीमध्ये गाडी पूर्णपणे जळून खाक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अहिल्यानगरच्या जामखेड शहरातील न्यूरानी कॉलनीमध्ये गोळीबारात पैलवान सागर मोहोळकर गंभीर जखमी। अज्ञात व्यक्तीनं मोटरसायकलवरून येत गोळीबार केला। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। कल्याणमध्ये आग्र्यावरून डुप्लिकेट चाव्या आणून दुचाकी लांबवणारा चोरटा गजाआड, तर कल्याण बाजारपेठ पोलिसांची ही कारवाई। आरोपीकडनं 4 महागड्या दुचाकी जप्त। आखाती देशातील युद्धामुळे सोलापूरमधील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत। 25,000 टन केळी कोल्ड स्टोरेजमध्ये पडून असल्यानं शेतकरी चिंतेत। निर्यात बंद झाल्यामुळे केळीचे दरही घसरले असून केळीला आता 5 ते 10 रुपयांचं अनुदान देण्याची मागणी। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये होळी आणि धुलीवंदनाच्या सुट्टीनंतर कांद्याचे लिलाव पूर्ववत होणार। कांद्याच्या जास्तीत जास्त दरामध्ये 400 रुपयांची तर सरासरी दरात 200 रुपयांची मोठी घसरण। परभणीमध्ये ढगाळ वातावरणाचा कांदा बीज उत्पादनावर परिणाम, तर ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोग वाढून बीजधारणा कमी होत असल्याची शेतकऱ्यांची माहिती। उत्पादनही यामुळे घटण्याची भीती, शेतकरी चिंतेत। गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या खरीत धान खरेदीची आता मर्यादा संपल्यानं खरेदी ठप्प। 50,000 नोंदणीकृत शेतकरी 15 दिवस थांबले। शासन धान खरेदीची मुदत आता वाढवणार का, याकडे लक्ष। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये ज्वारी काढणीच्या कामांना वेग, सोबतच मळणी आणि चारा जमा करण्याच्या कामाचीही लगबग सुरू। सोलापुरात कामगार मंडळातील अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार। बोगस प्रमाणपत्रांद्वारे अधिकाऱ्यांनी 3,62,00,000 रुपये लाटले। या प्रकरणी 3 कामगार कल्याण अधिकाऱ्यांचं निलंबन। बुलढाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व या समाधान शिबिराचं तालुकानिहाय आयोजन। 7 मार्च ते 15 मे दरम्यान शेतकरी नागरिकांना एकाच छताखाली याचा लाभ मिळणार। यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार। अमरावती शहरातील चित्रा चौक ते नागपुरी गेटपर्यंत रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळाला। चित्रा चौक ते नागपुरी गेट मार्गावर 15 दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक। पुढील 15 दिवस रस्ता बंद राहणार। लातूरच्या जळकोटमध्ये थांबलेल्या ट्रकवर भरधाव वेगात कार धडकली। या अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू, कारमधील इतर 4 जण सुद्धा गंभीर जखमी। शाळेमध्ये टिळा लावून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मज्जाव करणाऱ्या मुख्याध्यापकांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विचारला जाब। पुणे जिल्ह्यातील न्हावी गावातील शाळेतील हा प्रकार। टिळा लावून आलेल्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अपमानास्पद बोलल्याचा आरोप। जामखेडमधील गोळीबारात जखमी झालेला सागर मोहोळकर उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये। सागर मोहोळकरची प्रकृती गंभीर, तर कास जामखेडच्या न्यूरानी कॉलनीमध्ये संध्याकाळच्या सुमारास हा गोळीबार झाला होता। अकोल्यातील बाळापूरमध्ये म्हैस नदीच्या पात्रातनं अवैध माती आणि वाळू चोरी। महसूल विभागाचं याकडे मात्र दुर्लक्ष। संपूर्ण प्रकरणामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीनं पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा इशारा। जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातनं हजारो दिंड्या पैठणच्या दिशेनं रवाना। नाथषष्ठी महोत्सवानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातनं शेकडो वारकरी पैठण नगरीकडे मार्गस्थ। वारकऱ्यांकडून भानुदास एकनाथाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाचाही गजर। तर देहूमध्ये आज संत तुकाराम महाराजांचा 378वा वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं वारकरी देहू नगरीत दाखल। मुख्य मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट। तळकोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा। सिंधुदुर्गातील कुडाळच्या नेरूर या गावातील सायचे टेममध्ये शिमगोत्सव या ठिकाणी मांड साजरा करण्यात आला। आकर्षक, कल्पक आणि भव्य दिव्य असे वैविध्यपूर्ण चित्ररथ देखावे या उत्सवात लक्षवेधी ठरले। सांगलीच्या मिरजेत पुरुषांची धुलाई करत गोसावी समाजातील महिलांची काठीमार होळी साजरी। या सोहळ्यामध्ये महिलांच्या हातातील झेंड्यांची काठी काढून घेण्याचा प्रयत्न पुरुषांकडून केला। तपोवनातील हजारो झाडं कापण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध। प्रतिज्ञापत्र सादर करण्यास दिरंगाई होत असल्यानं हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। नाशिक पालिकेसह वृक्ष प्राधिकरणाला 2 आठवड्यांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही आदेश।
नाशिकच्या कुंदेवाडीमधील गहू संशोधन केंद्रात गहू दिन उत्साहात साजरा। केंद्रात आजपर्यंत 32 गव्हाच्या वाणांचं संशोधन आणि शिफारसी, तर शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी शिवार फेरी मार्गदर्शन शिबिर। धाराशिवच्या उमरग्यामध्ये लाईनमन बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाईनमन दिवस साजरा। महावितरण शाखेच्या वतीनं लाईनमन दिवस उत्साहात साजरा। कामावर मयत झालेल्या विद्युत कर्मचाऱ्यांनाही यावेळी वाहिली श्रद्धांजली। छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणच्या नव्या जाचक नियमांविरोधात नागरिक, व्यापारी आणि उद्योग संघटना रस्त्यावर। सौर ऊर्जेच्या हक्कासाठी शहरात भव्य जनजागृती रॅली। वाशिम शहरातील शासकीय दूध संकलन केंद्र दुरावस्थेत। दूध संकलन केंद्र बनलं भटक्या कुत्र्यांचा आणि दारुड्यांचा अड्डा। प्रशासनानं लक्ष देऊन ही इमारत दुरुस्त करत परिसर स्वच्छ ठेवावा, नागरिकांची मागणी। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व या अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्यामध्ये समाधान शिबिर। जिल्हाधिकारी वामनथी सी यांची पत्रकार परिषदेत माहिती। तर शिबिरांमध्ये नागरिकांना शासनाच्या महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ दिला जाणार। वाशिममध्ये आरटीई प्रवेशासाठी घरापासून शाळेचं अंतर 3 किलोमीटरवरून 1 किलोमीटरपर्यंत कमी केलं। ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये यामुळे संभ्रम, तर काही विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहण्याची शक्यता। नंदुरबारमध्ये प्रलंबित असलेल्या घरकुल योजनेला मान्यता। लाभार्थ्यांना 7 दिवसात कागदपत्र दुरुस्त करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून लाभार्थ्यांना अहिल्यानगरच्या वारी गावातील 1 लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी अचानक कोसळली। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। सारंगवाडी या प्रकल्पातील 29 कोटींचा दंड कंत्राटदाराच्या बिलातनं वसूल करण्यात येणार। आमदार श्वेता महालेंनी सभागृहात प्रश्न उपस्थित केल्यानंतर महसूल मंत्र्यांचं आश्वासन। तर एसआयटी चौकशी सुरू असताना सुद्धा प्रकल्पाचं काम सुरूच। नाशिकच्या येवल्यामध्ये टिमक्या वाजवत काँग्रेसचे तहसीलदार कार्यालयामध्ये आंदोलन। तर शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचं प्रतिकात्मक आंदोलन। कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव जाहीर करावा अशी यावेळी मागणी। नागपूरसह विदर्भात मार्च महिन्यातच वाढला तापमानाचा पारा। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअसवर। 8 मार्चपर्यंत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढल्यानं लिंबाच्या मागणीत वाढ। बाजारात एका लिंबासाठी मोजावे लागतात तब्बल 10 रुपये। वाढत्या उष्णतेमुळे बाजारपेठेत लिंबू पाण्याची मागणी वाढली आहे। बुलढाण्यामध्ये एसटी महामंडळाचे एनसीएमसी हे कार्ड काढण्यासाठी कंपनीकडून एकाच प्रतिनिधीची नेमणूक। एनसीएमसी कार्डसाठी आता नोंदणी आणि कार्ड वितरणासाठी खासगी कंपनीला कंत्राट। शेकडो ज्येष्ठ नागरिकांवर तासनतास उन्हात उभं राहण्याची वेळ। तुळजाभवानी मंदिराची विकास कामं भव्य, दिव्य आणि दर्जेदार होणार। अयोध्येतील श्रीराम मंदिरासारखा आदर्श डोळ्यासमोर ठेवा। पालकमंत्री प्रताप सरनाईकांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश। तर विकास आराखड्यातील 582 कोटींच्या कामांना वेग। आंबेगाव तालुक्यातील धामणी परिसरातील दुष्काळी शेतकरी आणि ग्रामस्थांचं उपोषण। डिंभे धरणाच्या कालव्यातनं उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन देण्यास महावितरण विभागानं नकार दिल्यानं शेतकरी आक्रमक। धुळ्याच्या शिरपूरमधील भेसळयुक्त दुधाच्या चौकशीसाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून दूध विक्रेत्याकडे तपासणी। तर तक्रारदारांच्या चौकशीनंतर दूध विक्रेत्यांच्या मशीनच्या गोठ्यांसह तपासणीसाठी दुधाचे नमुनेही ताब्यात घेतले। विमानानं पुण्यामध्ये येऊन घरफोडी करणाऱ्या सनी गँगच्या सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांकडून अटक। आरोपींकडून 62 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। नागपुरात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। इंधन तुटवडा होण्याच्या अफवेनं राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर गर्दी होत होती।